शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की मालिकेत खूप जबरदस्त एपिसोड असणार आहे. सध्या मालिकेची सुरुवात अशी होते, की अलकनंदा आणि स्वीटी हे दोघे विश्वंभरच्या डोक्यात कशा पद्धतीने आपण एक गैरसमज भरू शकतो श्रावणीच्याबद्दल किंवा शुभूच्या घरच्यांबद्दल याचा ते प्लॅनिंग करत असतात. अलकनंदा विश्वंभरला सांगते, "तुझी आज जी अवस्था झाली आहे, ही अवस्था शुभ आणि श्रावणीमुळे झाली आहे. तुला निवडणुकीत हरवायचं, तुला वेडं करायचं, त्यासाठीच त्यांनी सगळं केलं." विश्वंभरच्या मनात श्रावणीबद्दल अजून थोडा विश्वास शिल्लक असतो. तो म्हणतो, "श्रावणी असं वागेल यावर माझा विश्वास बसत नाही." पण स्वीटी गप्प बसेल तर ती स्वीटी कसली? ती लगेच वरून फोडणी देते. "तुम्ही दोघांना घराबाहेर काढलं ना, त्याचाच ते बदला घेतायत आणि तुमची एवढी काळजी असती तर मोठ्या हॉटेलमध्ये डिनर करत बसले असते का? शुभू, श्रावणी आणि सानिका यांची मस्त पार्टी चालली होती हॉटेलमध्ये. याविषयी स्वीटी विश्वंभरला सांगते. आता बघा, माणूस रागात असताना त्याला पूर्ण सत्य नको असतं. त्याच्या रागाला पटेल एवढंच अर्ध सत्य त्याला पुरतं. विश्वंभरचंही तेच होतं. मी इथे मरणाच्या दारात आणि ते तिकडे पार्टी करतायत, असा विचार त्यांच्या डोक्यात बसतो. अपर्णा आणि पृथ्वीला स्वीटी काय करते हे कळत असतं. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. विश्वंभर थेट आदेश देतो. "पृथ्वी, गाडी काढ." पृथ्वी समजावण्याचा प्रयत्न करतो. "एवढ्या रात्री कुठे जायचं दादा?" कशासाठी जायचं? पण विश्वंभरच्या रागाने आधीच ड्रायव्हिंग सीट घेतलेली असते. "गाडी काढ म्हणजे गाडी काढ!" एवढंच उत्तर विश्वंभर देतो आणि मागे अलकनंदा स्वीटीच्या चेहऱ्यावर समाधान आपल्याला बघायला मिळतं. आता डाव बरोबर जागी बसला होता. विश्वंभरच्या रागाची ठिणगी पेटलेली होती. इकडे शुभ आणि श्रावणी मात्र अगदी वेगळ्याच आनंदात असतात. अण्णांचा वाढदिवस येतोय. सरप्राईज द्यायचं, केक आणायचा आणि भारी गिफ्ट द्यायचं. सगळी कुजबूज त्यांची सुरू असते. श्रावणी शुभच्या कानात कल्पना सांगते आणि शुभ खुश होऊन म्हणतो, "एक नंबर आयडिया." म्हणजे एका बाजूला वाढदिवसाचं प्लॅनिंग आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या दारात गैरसमजाचं वादळ येऊन पोहोचलेलं. विश्वंभर तावाने येतो. श्रावणीला क्षणभर आनंद होतो. "बाबा, तुम्ही?" पण पुढच्या क्षणी त्याचा सूर ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होतो. तो संतापून विचारतो, "माझा जीव घेण्याची हिंमत कशी झाली तुझी? मला निवडणुकीत हरवण्यासाठी औषधं बदललीत? विषारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केलात?" श्रावणी अक्षरशः हादरते. "बाबा, देवाशपथ सांगते, तुमचा गैरसमज झाला आहे. आम्ही तुमचा जीव घ्यायला नाही, वाचवायला आलो होतो." शुभूही मध्ये पडतो. "साहेब, श्रावणीच्या जीवात जीव बसेपर्यंत ती तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही." पण विश्वंभर ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. रागाच्या वेळी कान असतात, पण त्याचं नेटवर्क बंद असतं बहुतेक. आता तो श्रावणीला म्हणतो, "तुला मुलगी मानलं, जीवापाड प्रेम केलं आणि तूच विश्वासघात केलास." शुभवरही तो तुटून पडतो. "तुझ्या एका शब्दावर मी राजकीय निर्णय बदलायचो शुभू आणि तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास." श्रावणी जेव्हा अलकनंदाचं नाव घेते, तेव्हा विश्वंभर आणखी भडकतो. "नंदा का कधीच खोटं बोलणार नाही. तिचं नाव घेऊ नकोस. आता खरी अडचण हीच. ज्यांनी जाळ विणलं त्यांच्याच वरच विश्वंभरचा संपूर्ण विश्वास आहे सध्या आणि ज्यांनी जीव वाचवला त्यांच्यावरच संशय आहे." शेवटी विश्वंभर थेट धमकी देतो. "उद्यापासून तुमच्या बरबादीला सुरुवात. तुमचा संसार उद्ध्वस्त करून तुम्हाला रस्त्यावर आणलं नाही, तर नावाचा विश्वंभर नाही." आणि तो निघून जातो. श्रावणी म्हणते, की "बाबा ऐका ना." आणि ती तसं म्हणत राहते, पण काही उपयोग होत नाही. पृथ्वी त्याच्या मागे-मागे धावतो विश्वंभरच्या. इथे तमाशा संपतोय असं वाटतं, पण घरात दुसरा राउंड तयारच असतो. शुभूची आई श्रावणीला थांबवते. "कुठे चाललीस? माझी अट मोडून तुझ्या बापाच्या घरी गेलीस? आता तो इथे येऊन आमचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन गेला." शोभी तर लगेच फर्मान सोडते. "आत्ताच्या आत्ता पाया पडून माफी माग." श्रावणी शांतपणे सांगते. "बाबा रागात बोलले. त्यांच्या मनात कपट नाही. ते कोणाचं वाटोळं करणार नाही." पण शुभूची आई उलट तिला सुनावते. "तुला काय गरज होती त्यांचा जीव वाचवायला जायची? तू या घरची सून आहेस एवढं नातं लक्षात ठेव." बिचारी श्रावणी एका बाजूला वडिलांचा अविश्वास आणि दुसऱ्या बाजूला सासरच्यांचे टोमणे यामध्ये अगदी सँडविच होऊन बसलेली आहे. फरक एवढाच की सँडविचला निदान सॉस तरी मिळतो. इथे तिच्या वाट्याला फक्त अश्रू आणि आरोप आलेत. हा अण्णा मात्र शांतपणे शुभूला विचारतात, "नक्की काय झालं शुभू?"
शुभ लग्नंदापासून सगळी गोष्ट सांगू लागतो. अण्णांना लगेच धागा सापडतो. म्हणजे तुम्ही विश्वंभरला तिच्या तावडीतून वाचवलं, तिचा डाव उधळून लावला आणि तिने फासे उलटे टाकले तुमच्यावरच आणि खापर तुमच्यावरच फोडलं. अण्णा बरोबर ओळखतात, अलकनंदा कोणाचीच होऊ शकत नाही. तिच्याजवळ राहण्यालाही ती संपवू शकते. तिकडे स्वीटी निवांत खात बसलेली असते. तिला वाटत असतं विश्वंभरने शुभच्या घरी जाऊन चांगलाच स्फोट केला असेल. विश्वंभर परत येताच अलकनंदा काळजीचा अभिनय करते. त्या लोकांनी काही अ, दगाफटका केला नाही ना? विश्वंभर म्हणतो, "हिंमत आहे का त्यांची? पण आता निवडणूक तोंडावर आहे. आपण शांत बसायचं नाही. निवडणूक झाली की प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो." हे ऐकून अलकनंदाचा चेहरा पडतो. एवढी मेहनत करून आग लावली आणि माणूस म्हणतोय, "इलेक्शन नंतर बघू." स्वीटीलाही वाटतं हातात काहीच आलं नाही, पण अलकनंदा ठरवते, "विश्वंभर थांबेल, पण मी नाही." असं युद्ध छेडायची की सगळे त्यात जाळून खाक झाले पाहिजेत. आता तिच्या डोक्यात आणखी क्रूर डाव तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वेगळंच चित्र. अण्णांचा वाढदिवस. पण कोणाला आठवलंय असं वाटत नाही. ते नेहमीसारखे पूजा करतात आणि मंदिरात जायची तयारी करतात. श्रावणी चहा देते. घरातले नेहमीची टोमणी सुरू होतात. अण्णा खुर्चीतून उठणार एवढ्यात शुभ म्हणतो, "2 मिनिटं बसा ना." खुर्ची मधोमध आणली जाते आणि श्रावणी औक्षणाचं ताट घेऊन समोर येते. "अण्णा, हॅपी बर्थडे!" अण्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. शोभी आणि तिच्या आईला मात्र मोठा धक्का बसतो. काल आलेल्या श्रावणीला वाढदिवस आठवला आणि आपल्यालाच नाही. पण आता चेहऱ्यावर हसू आणणं त्यांचा एक भाग आहे. त्यांना हसू दाखवावंच लागेल. एक-एक करून सगळे औक्षण करतात. शुभ आणि श्रावणी अण्णांना गिफ्ट देतात. पहिलं गिफ्ट म्हणजे छानसा कुर्ता. अण्णा खुश होतात. लय भारी, एक नंबर. दुसरं गिफ्ट उघडतात तर लक्ष्मी देवीची मूर्ती. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आयुष्यातील अनमोल गिफ्ट दिलत, असं बोलून ते भावुक होऊन म्हणतात. आता श्रावणी सांगते, "आम्ही काही मोठं केलं नाही हो अण्णा." त्यावर अण्णाचं साधं पण मनाला भिडणारं उत्तर, "तुम्ही आनंदी आहात तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठे गिफ्ट आहे." यानंतर श्रावणी सानिकालाही खुर्चीवर बसवते. तिच्या नोकरीचा पहिला दिवस असतो. "औक्षण करू," ती म्हणते. "ऑल द बेस्ट सानिका. मन लावून काम कर. हिंमत सोडायची नाही." सानिकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि घरात अण्णा खुश, शुभू खुश, श्रावणी खुश, सानिका खुश. आणि शोभी व तिच्या आईच्या चेहऱ्यावर असे भाव असतात, की जणू वाढदिवसाचा केक त्यांच्यासमोर कापला, पण त्यांना तुकडाच मिळाला नाही, असं त्यांचं तोंड पडलेलं असतं. हा छोटासा आनंदाचा क्षण मनाला छान वाटतो. कारण कालपर्यंत आरोप, धमक्या आणि रडारड सुरू होती यांच्या घरात. आज औक्षण, कुर्ता आणि लक्ष्मीची मूर्ती आपल्याला बघायला मिळाली. पण मालिकेत सुखाचा प्रसंग जरा जास्त वेळ टिकला तर लेखकांनाच काळजी वाटते बहुतेक. कारण पुढे अण्णांसाठी फार भयानक सापळा तयार आहे मित्रांनो. नवीन कुर्ता घालून अण्णा मंदिरात जातात. तिथे अलकनंदाने पाठवलेले एक बाई त्यांचा हात पकडते आणि उलट आरडाओरडा करते. "या माणसाने माझा हात पकडला." अण्णा घाबरून म्हणतात, "बाई माझा हात सोडा, मी काही केलेलं नाहीये." पण समोर म्हणजे एका बाईसमोर सत्याला बोलायला वेळ मिळत नाही. आरोप आधीच पोहोचतो. आता विश्वंभरही तिथे असतो. गैरसमजाच्या अगदी आगीत तो जमलेल्या बायकांना, अण्णांना शिक्षा द्यायला सांगतो. बायका अण्णांना बेदम मारतात, कपडे फाडतात आणि रक्तबंबाळ करतात. हा प्रसंग विनोदाचा नाही, एका निरपराध माणसाला आखलेल्या कटामुळे जमावासमोर अपमानित केलं जातंय. आता अण्णा जखमी अवस्थेत घरी घेऊन अपघात झाला असं सांगतात. सगळ्यांना म्हणतात, की मला अपघात झाला, मी ॲक्सिडेंट झाला होता. पण मोबाईलवर मारहाणीचा व्हिडिओ येतो आणि सत्याचा आणखी एक विकृत चेहरा घरासमोर उभा राहतो. त्यात विश्वंभरचं नाव पुढे केलं जातं. शोभी श्रावणीवर तुटून पडते. "तुझ्या बाबाची हिंमत कशी झाली माझ्या बाबाला मारायची?" श्रावणीला अपराधी वाटू लागतं. जरी विश्वंभरने स्वतः कट रचलेला नसतो, मूळ सूत्रधार असे अलकनंदा. म्हणजे आधी अलकनंदाने विश्वंभरला श्रावणीविरुद्ध उभं केलं. आता अण्णांवरील हल्ल्यामुळे श्रावणीच्या सासऱ्यांनाही विश्वंभरच्या विरोधात उभं करणार. एका खोट्याने 2 घरांमध्ये भिंत बांधायची, हा तिचा खरा डाव असतो. आता प्रश्न एवढा आहे, की श्रावणी वडिलांचा गैरसमज दूर करेल, की अण्णांवरील हल्ल्यामुळे तिचा संसार अ, आणि तिचा सासर मोडेल व ते सासर तिला दूर करेल. आणि अलकनंदाच्या या सापळ्याला पहिला पुरावा नेमकं कोणाच्या हाती लागणार? कारण तिचा डाव सध्या भारीच दिसतोय.
पण प्रत्येक परफेक्ट प्लॅनमध्ये एक छोटीशी चूक असतेच आणि ती चूक श्रावणी शोधेल का? हा मोठा मात्र प्रश्न आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ती विश्वंभरच्या विरोधात उभी राहील का? विश्वंभरवर पेटून उठेल का? आणि तिच्या सासरकडच्यांची बाजू घेईल का? हे बघायला खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या सगळ्यावर तुमचे काय मत आहे? नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे रेग्युलर अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्याकरिता आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे अजून नवनवीन काय काय घडते ते.